नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहे जांभळे घेऊन आलेलो आहे। बघा हे पहा जांभळे आहे का। मग आज जांभळं खाण्याची मजा ही वेगळीच आहे। जांभळं फक्त खाण्याकरता आपल्याला भेटतात ती म्हणजे सीजनेबल, उन्हाळ्यामध्येच जांभळं खायला भेटतात। आंबे जांभळं हे उन्हाळ्यामध्येच खायला भेटतात, पण जांभळं खाण्याचं कितीतरी आपल्याला फायदे आहेत। जांभळं खायचं म्हणजे आपल्याला मधुमेह, शुगर ह्याच्यासाठी जांभळं इतकं कंट्रोलमध्ये शुगर ठेवतं, त्याच्यासाठी आपण जांभळे आणलेले आहेत। मग तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे शुगरसाठी जांभळं इतकी महत्त्वाची आणि इतकी पोषणकर ठरतात का नाही ती भरपूर। जांभळाचे असे फायदे आहेत बघा, हे जांभळ आहे ना, ह्या जांभळाचा असं फायदे आहेत की आपण हे जांभळ जर खाल्लं तर आपल्या रक्तामध्ये ह्याचं लगेच सुलेशन होतं। मग हे आपण रक्तामध्ये सुलेशन झाल्यामुळं आपल्या चेहऱ्यावरती ह्याच्यावरती किती बी टवटवी येते। अशा जांभळाचे भरपूर फायदे आहेत, पण आपल्याला ही शुगरसाठी जांभळाचा उपयोग करायचा आहे। नुसती जांभळाचाच उपयोग होत नाही, ही जांभळ आपण खाऊन त्यातली कुई अशी बी टाकून देतो। मग ती बी टाकून देतो, ती न टाकून देता आपल्याला त्याचा ब्याची पण आज पावडर बनवायची। मग कशी बनवायची बघा, ही पहा जांभळाचे बी, मग ह्याची पण आपण तुम्हाला पावडर करून दाखवणार आहे। आणि पावडर कशा पद्धतीने घ्यायची ती पण तुम्हाला सांगणार आहे। शुगरसाठी आपण भरपूर दवाखान्यात जातो, प्रत्येकाच्या घरामध्ये शुगरचं पेशंट एक ना एक तरी आता व्हायला लागलेलं आहे। भरपूर जवळजवळ 25 ते 30% लोकांना शुगर आहे। शुगर म्हणजे हा आजार असा किरकोळ हे आजार नाही। शुगरचा आजार म्हणजे असा आहे की आता आपण शुगर आहे, आपण कंट्रोल करण्यासाठी दवाखान्यामध्ये जातो, तिथं जातो, रक्त हे देतो, आपण त्यांना चेक करतो, सांगतात बाबा तुझी 120 आहे, जेवणानंतर 140 आहे अशी साखर सांगतात। मग आपण गोळ्या घेतो, मग ती गोळ्या खातो, आपण गोळ्या खातो ते आपली शुगर कंट्रोल करण्याकरता। पण त्या गोळ्याच्या आणि शुगरने दुसराच आपल्याला आजार भरपूर होतात। गुडघ्याचा आजार होतो, पुन्हा किडनीचा आजार होतो, हे असं भरपूर आपण एक दुखणं शुगरचं नीट करायला जातो आणि दुसरा आजार भरपूर। ही शुगर म्हणजे असं तसं दुखणं नाही, शुगर म्हणजे एकदम धोकेदायक दुखणं आहे। मग ते आपण कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता आपण जांभळाचा उपयोग करायचा। जांभळं तुम्हाला सांगायचं म्हणजे जांभळ्याचं का नाही, आपण आता सीजन आहे तोपर्यंत रोज जेवण केल्याच्या नंतर 7-8-10 जांभळं खायची, जास्त खायची नाही। जास्त खाल्ली तरी जांभळाने पण साखर परत जास्त खाण्यात आल्यावर वाढू शकते, त्याच्यामुळं 7-8-10 जांभळं फक्त जेवणानंतर खायची, जेवणाच्या अगोदर बी खायची नाहीत। आणि परत तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे परत हो का ही बी, आता हो का ही बीत ना, ही बी मग आपण ही खाऊन गटकुळे असं फेकूनच देतो। मग फेकून न देता आपण तेच बी वाळवून, आम्ही हो का जर वेळेस असे जांभळं खातो आणि जांभळांच्या झाडाखालचं परत बी आणून स्वच्छ करून धुवून आपल्या असं उन्हामध्ये वाळाय घालतो आणि ते असं कडक वाळून देतो की पाक त्याचं ही पावडर झाली पाहिजे। आता आपण 2-3 दिवसाखालचंच बी ठेवलेलं आहे, तर ही काही एवढं कडक वाळलेलं नाही, तरी आपण ह्याची तुम्हाला पावडर करून दाखवणार आहे। बघा आपल्याला घ्यायची उकळी घ्यायची, बघा या उकळीमध्ये आपल्याला ही असे निवडून बी टाकायचं त्याचं। बघा आपण ही धुवून स्वच्छ करून ठेवून दिलेलं होतं, उन्हामध्ये वाळाय घातलं होतं। इतका फायदा नाही याचा भरपूर, त्याचा आपल्याला तुम्हाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जांभळाचा सीजन जरी आपला गेला तरी पण आपल्याला मेडिकलमध्ये कुठंही आपल्याला पावडर उपलब्ध होती जांभळाची। मग जांभळाची पावडर आपण आणायची आणि ती घ्यायची। मग का आपण आता पावडर बनवायला चालू करूया। हो का आपल्याला असं जरा वल्लेच आहेत आपली बी, पण त्याला काय होत नाही। ही खरं तर वल्ल्यातच अंश राहतो याचा खरा। बघा आपण आता
ही बी घेतलेलं आहे तर बघा. मग आता आपण ह्याला बारीक करून घेऊया. कॉम्बिनेटला ह्याला बारीक करून घ्यायचं. साखर म्हणजे दुखणं इतकं बेकार झालेलं आहे ना. भरपूर लोकांना साखर आहे. साखर डायबिटीस ह्याने माणसं कदरून गेलेली. त्याच्यामुळं आपल्याला ह्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता आपण योग्य तेच उपयोग यावेळीच केला पाहिजे. नाहीतर परत त्याला लेट होऊन जमत नाही साखरेच्या आजाराला. साखरेचा आजार होतो म्हणजे आपल्याला कसा होतो माहिती आहे ना. साखरेचा आजार प्रत्येकाला होतो. म्हणजे पूर्वजांनी आपले पूर्वची माणसं असतात ना, आपली आजी आजा वडील, ह्यांना पहिली साखरेचा आजार झालेला असतो. त्याच्यामुळं घरात एकाला ना एकाला तो आजार होतोच. आपण म्हणतो मला साखर व्हायचं काय संबंधच नाही, मी गोड खातच नव्हतो. ती गोडी पशी काय नाही, साखर कशाने पण होऊ शकते. पहिलं आपल्या आजार असते त्याच्यामुळं आपल्याला साखरेचा आजार होत्या. पहिले आपल्या आजी पंजे ह्यांना कोणाला का होईना साखरेचा आजार होता. फक्त एवढंच की पहिला आजार दिसून येत नव्हता. आता आपली बी जांभळाचे कुटून झालेले आहेत. बघा आता हे ठोंब आपण साईडला ठेवूया. आपण कशा पद्धतीने कुटून घेतलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. बघा हे का, हे जरा ओल्ला असल्यामुळं जरा थोडं मोठार राहिलेलं आहे. पण बारीक झालं ना, पूर्ण वाळली ना जांभळे बी त्याचे एकदम बारीक पावडर होती. मग बघा आपल्याला सकाळच्या पारी रोज असे बघा एक चमचा भरून पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये बघा असं 1 कपभर एवढं पाणी टाकायचं. बघा हे पाणी टाकायचं आणि बघा असे चमच्याने मस्तपैकी असे ढवळून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. आणि मिक्स करून आपल्याला असं मिक्स करून 10 मिनटं असे ठेवून द्यायचे ते भिजायला. म्हणजे ती अंश समजा त्याचा बियाचा त्याच्यात अर्क उतरून जातो. मग तरी मित्रांनो आपल्याला अशी फ्रेश जांभळं, बघा अशी फ्रेश जांभळं फक्त सीजनमध्येच सापडतात. फक्त सीजनमध्येच हे सापडतात. मग ह्याचा रोज 7-8-10 जांभळाचा रोज आपण रोज खायची म्हणजे आपली साखर कंट्रोलमध्ये राहते. मग ही जांभळं आता सीजन जांभळाचा गेला येत ना पुढं, तरी ह्याची आपण बियाची बी त्याची कुटून पावडर करून सर्वच लोक ठेवत नाहीत. मग काही लोक करून ठेवतात, काही लोक मेडिकलमधनं आणतात, दुकानामधनं पावडर आणतात, 1 चमचा घेतात, साखर आपली कंट्रोलमध्ये राहते. मग ही जांभळं खाण्याची वेगळीच मज्जा असते. आपण काय ना ज्याला शुगर ही नाही ते आपली मज्जा म्हणून भरपूर जांभळं खात्यात. ही जांभळं तुम्हाला सांगतो अशी घेऊन दापाच अशी थोडी टच करून मीठ लावून खाल्ली तरी कितीतरी टेस्ट लागतात. जांभळं खायची ती वेगळ्या पद्धतीने खायची. अशी नुसती जांभळं अशी टच करायची, थोडी अशी ग्लासामध्ये घेऊन हलवून थोडं नमक चटणी टाकून जांभळं टेस्ट खायची, टेस्ट म्हणून आपली खायची. तुम्ही माझ्या बोलण्यावरती जाऊ नका. तुम्हाला वाटत असेल ह्याला बोलता येत नाही नीट आणि शुगरची कशाची गुडघ्याची माहिती देतो. मला पूर्ण औषधांची माहिती म्हणूनच मी व्हिडिओ बनवतोय. कारण कसं आहे, माझं फक्त शिक्षण कमी असल्यामुळं अभ्यास कमी, नाही तर असं मला रानातल्या वनस्पतीत का नाही आपल्या ह्याची समधी माहिती, झाडपाल्याची, पुन्हा मुळ्यांची, कसली बी कुठलीही औषधं कशावरची पण आपल्याला माहिती, भाजीपाल्याची माहिती तर अशीच कुठली हो का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही जांभळाची पालं, कारण आपला आता जांभळाचा सीजन जर होऊन गेला तर पावडर जरी आपल्याला नाही भेटली तरी जांभळाचं झाड हे आपल्याला कुठंतरी आपल्या दारामध्ये ह्याच्यामध्ये तर राहतंच. मग आपल्याला ह्या जांभळाची नुसती 2 अशी कवळी बघून पालं अशी निबर असतात ना, हे नाहीत घ्यायची. अशी शेंड्याकडची अशी कवळी पानं अशी आपल्याला रोज 2 घ्यायच्यात. अशी अशा पद्धतीने आपल्याला 2 पानं घ्यायची आणि ही पानं चावून स्वतः करून डायरेक्ट असं थुकून द्यायचं नाही. म्हणजे रस गिळून तुम्ही बाकीचे थुकून देता, थुकून द्यायचं नाही. 2 घेण्याऐवजी 1 घेतलं तरी पण चालेल तुम्हाला जास्त वाटत असेल तर.
मग ही पान असं चावून चावून त्याचा अंश समजा गिळून ह्याचं पाला हे सर्व गिळून टाकायचं. बघा तुमची साखर कशी कंट्रोलमध्ये राहते आणि कमी कमी प्रमाण साखर होणार. तुम्ही डॉक्टरकडे परत गेला तर डॉक्टर म्हणतात दादा तुझी साखर भरपूर एकदम कंट्रोल केली, एकदम कमी झाली, तुला जी एक गुळी रोज लागत होती साखरेची ते आपण अर्ध्या गुळीवर येणार. इतका या जांभळाचा फायदा आहे. मग तुम्ही पण अशाच पद्धतीने मी तुम्हाला सांगितली माहिती, अशा पद्धतीने जर रोज सकाळच्या पारी 7-8-10 जांभळं खाल्ली किंवा जांभळाचा सीजन गेला त्याच्या आपल्याला पावडर जरी भेटली अशी बघा, हे आपण पावडरचं असं करून 5 मिनिटं भिजवून डायरेक्ट अशी पिऊन, आता काय ह्याची काय अडचण नाही, आपण असं पिऊन पण पिवतो पण. मग ही पिऊन घ्यायची पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये असून द्या गार पाण्यामध्ये असून द्या तरी चालतंय. आणि आपल्याला पावडर जरी नाही भेटली तरी साखरेवाल्या लोकांनी, मधुमेहावाल्या लोकांनी रोज एक ना एक टाईम तर कवायना सकाळच्या पारी रोज 2 पानं किंवा 1 पान आवर्जून चावून गिळून टाकायचं. मग आपण ही शुगरसाठी व्हिडिओ बनवला आहे. मग तुम्हाला आपण बनवलेला व्हिडिओ कसा वाटला ही मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा, शेअर करा. तोपर्यंत आपण मोरचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत नमस्कार.